वसंतराव नाईक लायन्स या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि तात्काळ आपला निर्णय या ठिकाणी कळवायचा आहे. सामन्याला आधीच उशीर झालेला आहे.
सुजित आणि सूरज दोन्ही फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. अत्यंत चांगला चेंडू, या चेंडूला कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे सुजित यांनी. सुजित राठोड आहे स्ट्राईकवर. पुन्हा एक चांगला चेंडू मिड ऑफच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे सुजित यांनी. निर्धाव असा हा चेंडू. गोलंदाज आहेत समाधान. अत्यंत चांगला चेंडू, तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या चेंडूला टोलवलेला आहे लॉंग ऑनच्या दिशेने आणि सुजितच्या बॅट मधून या स्पर्धेतला पहिला षटकार आलेला आहे. आक्रमक फलंदाजी सुजित कडून. सुजितने या चेंडूला पाठवलेला आहे प्रेक्षकांच्या मिठीत. पुन्हा एकदा सुजितच्या बॅट मधून डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे. लागोपाठ 2 षटकार आलेले आहेत सुजितच्या बॅट मधून. आक्रमक फलंदाजी सुजित कडून. आणि फुलटॉस चेंडू. या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने उंच आणि खूप उंच षटकार लगावलेला आहे सुजित यांनी. लागोपाठ 3 षटकार आलेले आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे आणि धावसंख्या झालेली आहे 18. अत्यंत महागडा गोलंदाज ठरलेला आहे समाधान सुजित साथी. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करीत आहे समाधान. या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल सुजित यांना. सुजित पोहोचलेले आहेत 19 धावेवर आणि पहिलं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. वसंतराव नाईक लायन्स या संघाकडून. दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती आहे त्यांनी तात्काळ समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. कृपया दोन्ही संघातल्या 12व्या खेळाडूंनी स्कोरर जवळ उपस्थित राहायचं आहे. कृपया थांबून घ्यायचं आहे. काही टेक्निकल अडचणी या ठिकाणी निर्माण झालेली आहे स्कोररशी संबंधित. चला स्टार्ट करायचं आहे. कृपया गोलंदाजाचं नाव सांगा. 12व्या खेळाडूंनी तात्काळ समालोचन कक्षामध्ये यायचं आहे.
दोन्ही संघाला पुन्हा विनंती करण्यात येत आहे. या ठिकाणी स्कोररला अडचणी निर्माण होत आहेत. गोलंदाज आहेत विष्णू, जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करतोय विष्णू. पहिलं षटक समाधान यांच्या वतीनं अत्यंत महागडं षटक ठरलेलं आहे. 19 धावा चोपून काढलेल्या आहेत सेवा साम्राज्य 11 या संघाने. याच स्ट्राईक रेटने त्यांनी धावा बनवल्या तर 152 धावापर्यंत ते मजल मारू शकतील. मात्र पहिलं षटक सुरू आहे. विष्णू आहे आता गोलंदाजीसाठी आणि विष्णूचा सामना करतील सुजित, जे प्रचंड 316.67 च्या स्ट्राईक रेटने खेळत आहेत. 6 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 19 धावांवर फलंदाजी करतायत. या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळेल सुजित यांना. यावेळेस स्ट्राईकवर असतील सूरज राठोड. गोलंदाज आहे विष्णू. राईट आर्म राऊंड द विकेट. उंच फटका मारलेला आहे सूरज यांनी. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि चेंडू सीमारेषा पार. खणखणीत षटकार सूरजच्या बॅट मधून आलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेने. अत्यंत आक्रमक आणि उंच असा फटका सूरजच्या बॅट मधून आलेला आहे. आक्रमक फलंदाजी निरंतर सेवा साम्राज्य 11 या संघाने सुरू ठेवलेली आहे. विष्णूवर मोठा प्रहार सूरजने केलेला आहे. विष्णू आखूड टप्प्याचा चेंडू. या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित, मात्र त्यांनी हा झेल सोडलेला आहे. एक सोपा झेल या ठिकाणी सुटलेला आहे. मोठं जीवदान सूरज यांना मिळालेलं आहे. या प्रकारचं झेल अत्यंत आवश्यक आहे आणि आक्रमक फलंदाज सूरज याचा हा झेल सुटणं म्हणजे वसंतराव नाईक लायन्स या संघाला न परवडणार आहे. पंचांचा निर्णय वाईड. पुढचा हा अतिरिक्त एक धाव मिळेल सेवा साम्राज्य 11 या संघाला. धावसंख्या झालेली आहे 27. धावसंख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे सुजित राठोड आणि सूरज राठोड दोन्ही आक्रमक फलंदाजी. विष्णू सुजित साठी फुल टॉस चेंडू. त्या चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे आणि चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने. खणखणीत असा षटकार आलेला आहे सुजितच्या बॅट मधून. सुजितने आपला ताकदीचा नमुना या ठिकाणी पेश केलेला आहे. हा षटकार म्हणजे गोलंदाजीवर केलेला थेट मोठा प्रहार आहे. हा षटकार म्हणजे धाडसाचं प्रतीक आहे. हा षटकार म्हणजे विजयाचे संकेत आहेत. आक्रमक फलंदाजी. धावसंख्या झालेली आहे 34. केवळ दुसरं षटक सुरू आहे आणि पॉवर प्लेचा अत्यंत चांगल्या प्रकारे. पुन्हा फुलटॉस चेंडू. या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार आणि षटकारांची या ठिकाणी वारंवार आतषबाजी सुरू आहे दोन्ही फलंदाजांकडून. प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभलेली आहे या सामन्यासाठी. बंजारा युवा प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे या स्पर्धेचा आजचा हा पहिला दिवस आहे. ही स्पर्धा आजपासून पुढील कृपया थांबून या. विष्णू थांबून घ्यायचं आहे. काही स्कोररशी संबंधित काही अडचणी आहेत.
विष्णू विष्णू हे देखील अत्यंत महागडे गोलंदाज ठरलेले आहेत, ज्यांनी केवळ 5 चेंडू मध्ये 19 धावा दिलेल्या आहेत. सेवा साम्राज्य 11 या संघाने पॉवर प्ले मध्ये आतापर्यंत 38 धावा चोपून काढलेल्या आहेत. सुजित राठोड 30 धावांवर फलंदाजी करतायत. स्कोरर कृपया सांगायचा आहे सामना सुरू करायचा किंवा कसं. चला सुरू ठेवा. सुजित राठोड 30 धावांवर फलंदाजी करतायत. 9 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. 4 खणखणीत षटकार आणि 1 चौकार लगावलेला आहे. विष्णू सुजित साठी अत्यंत चांगला चेंडू, या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे आणि त्या ठिकाणी एक सुंदर झेल घेतलेला आहे आणि सुजितची आक्रमक खेळी या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. नवीन फलंदाज तात्काळ मैदानात पोहोचतायत. विपुल, आक्रमक फलंदाज विपुल राठोड 30 धावांवर बाद झालेले आहेत. अर्धशतकाकडे वाटचाल करीत होते, मात्र आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात पॉइंटच्या दिशेने त्यांनी एक झेल दिलेला आहे आणि विष्णूने अखेर सुजितचा बळी या ठिकाणी मिळवलेला आहे आणि सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. 30 धावांची एक आक्रमक खेळी करून परततायत पवेलियन मध्ये. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. 12वा खेळाडू या ठिकाणी. ठीक आहे, ही जबाबदारी तुम्ही पार पाडायची. मग विपुल राठोड पोहोचलेले आहेत सुजितची जागा घेण्यासाठी. तिसरं षटक सुरू आहे. गोलंदाज आहे प्रशांत चव्हाण. प्रशांतला पाचारण केलेला आहे गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करेल. एक चांगला चेंडू आणि अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी समाधान यांचं. समाधान यांनी निश्चितच आपल्या संघासाठी 3 बहुमूल्य धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत. सूरजच्या बॅट मधून हा निघालेला फटका होता. लॉंग ऑनच्या दिशेने केवळ 1 धाव मिळाली. धावसंख्या झालेली आहे 39. एक गडी बाद झालेला आहे. गोलंदाज प्रशांत लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करतोय विपुल साठी. पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलेला आहे. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळालेली आहे. फुलटॉस चेंडू, या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण केलेली आहे दोन्ही खेळाडूंनी. अत्यंत आक्रमक आणि चोरटी धाव घेण्यामध्ये दोन्ही खेळाडू पटाईत आहेत. दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. विपुल आणि सूरज ज्यांच्यावर मदार असेल. 8 षटकाचा हा सामना असेल. प्रशांत चव्हाण आणि या ठिकाणी यष्टी रक्षकाने पुन्हा एक झेल सोडलेला आहे सूरज यांचा. सूरज याला या सामन्यात दुसरं जीवदान या ठिकाणी मिळालेलं आहे. एक सोपा झेल यष्टी रक्षकाने सोडलेला आहे प्रशांतच्या गोलंदाजीवर. प्रशांत पुन्हा एकदा सूरज साठी. आखूड टप्प्याचा चेंडू, त्या चेंडूला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने टोलवलेला आहे सूरज यांनी. डीप मिड विकेटच्या दिशेने हा खणखणीत षटकार आलेला आहे सूरजच्या बॅट मधून. नवीन बॉल द्यायचा आहे नितीन भाऊ.
पंचांना ही विनंती आहे तात्काळ कंटिन्यू सामना सुरू ठेवायचा आहे. खूप सारे सामने आणि या ठिकाणी शेवटी सूरज टिफळाची झालेला आहेत. यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत. गोलंदाज प्रशांत चव्हाण यांनी यापूर्वी 2 जीवदान सूरजला मिळालेले होते, मात्र त्या जीवदानाचा पुरेपूर वापर या ठिकाणी करता आलेला नाही सूरज यांना आणि सूरजला या ठिकाणी परतावं लागेल. दुसरा गडी बाद झालेला आहे सेवा साम्राज्य 11 या संघाचा. धावसंख्या आहे 47. डीप तिसरं षटक सुरू आहे. प्रशांत चव्हाण अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना सूरजने डीप मिड विकेटच्या दिशेने षटकार लगावल्यानंतर पुढच्या चेंडूवर सूरजचा प्रशांतने तिफळा उद्ध्वस्त केलेला आहे आणि सूरजला पवेलियन मध्ये पाठवलेला आहे. 2 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे 47. प्रशांत पुढचा चेंडू नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत विश्वनाथ जाधव. एक आक्रमक आणि तडाखेबंद फलंदाज म्हणून विश्वनाथ आणि विपुल ओळखले जातात. प्रशांत पुढचा चेंडू फुलटा चेंडू या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ 1 धाव मिळेल. पंचांनी या चेंडूला नो बॉल घोषित केलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. फ्री हिट म्हणजे फलंदाजाला पुढच्या चेंडूवर मिळालेलं एक मोठं स्वातंत्र्य म्हणावं लागेल. ज्या चेंडूवर फलंदाज मोठा फटका निर्विघ्नपणे खेळू शकतो. प्रशांत विपुल साठी या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे विपुल यांनी, मात्र केवळ 1 धाव मिळेल. आणि तिसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे आणि अर्धशतक सेवा साम्राज्य 11 या संघाचा फलकावर लागलेला आहे. धावसंख्या आहे 50. 2 गडी बाद झालेले आहेत. मैदानावर विश्वनाथ जाधव आणि विपुल राठोड तळ ठोकून आहेत. दोघांवर मदार आहे. सेवा साम्राज्य 11 संघाची धावसंख्या वाढवण्याची जबाबदारी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी विष्णूला पाचारण केलेलं आहे कर्णधार अनिल जाधव यांनी. 3 षटक संपलेले आहेत. प्रति षटक 16.67 च्या मोठ्या धावसंख्येने सरासरीने धावसंख्या बनवताना सेवा साम्राज्य 11 विष्णू राईट आर्म ओव्हर द विकेटची गोलंदाजी करतोय विपुल साठी. आखूड टप्प्याचा चेंडू चेंडूचा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने समाचार घेतलेला आहे आणि काऊ कॉर्नरच्या दिशेने हा खणखणीत षटकार विपुलच्या बॅट मधून आलेला आहे. 6 धावा मिळतील. निरंतर सूरज आणि सुजित मैदानावर परतलेले आहेत, मात्र षटकार आणि चौकारांची आतषबाजी सुरूच आहे. फुलटॉस चेंडू या चेंडूवर उंच काही फटका खेळता आलेला नाही विपुल यांना. पंचांनी या चेंडूला नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. तिसऱ्या पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. नो बॉल आहे किंवा कसे. धावसंख्या झालेली आहे 57. 2 गडी बाद झालेले आहेत. 4थं षटक सुरू आहे. विष्णू आपल्या वतीनं कृपया कुठलाही खेळाडू संघ मालक यांना विनंती आहे, आपण तिसऱ्या पंचांच्या ठिकाणी कोणीही जाणार नाहीत. पंच अनुभवी आहेत. तिसऱ्या पंचांनी निर्णय कळवायचा आहे.
तिसऱ्या पंचांनी देखील नो बॉल घोषित केलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल विष्णू विपुल साठी. या चेंडूवर उंच फटका, मात्र त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे. मात्र फ्री हिट असल्यामुळे केवळ एक धाव मिळेल. मोठा फटका काही खेळता आलेला नाही विपुल यांना. धावसंख्या झालेली आहे 58. चौथं षटक सुरू आहे. विष्णू राईट ऑफ ओव्हर द विकेटची गोलंदाजी करीत आहे जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून. एक महागडा गोलंदाज म्हणून विष्णू ठरलेले आहेत, ज्यांनी आतापर्यंत 1.2 षटकात 27 धावा देऊन एक गडी बाद केलेला आहे. विष्णू विश्वनाथ जाधव यांच्यासाठी. या चेंडूला काऊ कॉर्नरच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल विश्वनाथ यांना. बंजारा युवा प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरी ही स्पर्धा जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर रंगत आहे. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाचा उद्घाटनाचा सामना वसंतराव नाईक लायन वर्सेस सेवा साम्राज्य 11 या दोन तुल्यबळ संघादरम्यान सुरू आहे. पुढचा चेंडू विष्णू यांचा. या चेंडूला पॉइंटच्या दिशेने टोलवलेला आहे विपुलने. एक धाव मिळालेली आहे. या ठिकाणी धावसंख्या झालेली आहे 60. एक या ठिकाणी 30 स्लिपच्या दिशेने हा चेंडू टोलवलेला आहे. थर्ड मॅन कडे हा चौकार मिळवलेला आहे विश्वनाथ यांनी. क्षेत्ररक्षकाला निश्चितच एक संधी होती हा झेल घेण्याची, मात्र एक अवघड प्रयत्न. 4 धावा मिळालेल्या आहेत सेवा साम्राज्य 11 या संघाला. धावसंख्या झालेली आहे 64. षटकातील शेवटचा चेंडू आणि उंच फटका मारलेला आहे डीप मिड विकेटच्या दिशेने. विश्वनाथ यांनी मान्य शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सलामी ठोकणारा हा खणखणीत षटकार विश्वनाथच्या बॅटमधून. खडखडीत षटकार आलेला आहे शेवटच्या चेंडूवर विश्वनाथच्या बॅटमधून. धावसंख्या झालेली आहे 70. 2 गडी बाद झालेले आहेत. अत्यंत आक्रमक सुरुवात म्हणावी लागेल सेवा साम्राज्य 11 संघाची. 17.50च्या वेगवान सरासरीने धावा बनवताना सेवा साम्राज्य 11 संघ 5व्या षटकाची गोलंदाजी घेऊन येत आहे नवीन गोलंदाज. आणि यापुढील सूत्रसंचालन करण्यासाठी मी जळगावचे सुप्रसिद्ध हिंदी समालोचक आणि आपण सर्वांना परिचित असलेलं एक मोठं नाव माननीय प्रकाश पवार सर यांना विनंती करतो की आपण आपल्या मधुर वाणीतून समालोचन करावं. धन्यवाद. धन्यवाद मोहन चौहान सर. तो काफी अच्छी सुस्थिति में सेवा साम्राज्य 11 पहुंच चुके हैं. 4 ओवर की गेंदबाजी के बाद रन संख्या है 70 रन, जबकि 2 विकेट भी गिरे हैं. विपुल राठौड़ खेल रहे 10 रन बनाकर 6 गेंदों का सामना किया है, एक छक्का लगाया है. और विश्वनाथ जाधव जिन्होंने 12 रन बनाए, केवल 4 गेंदों का सामना किया है, एक चौका और एक छक्का शामिल. 5वीं ओवर की गेंदबाजी अब शुरू होने वाली है. विश्वनाथ गेंद को चेक कर रहे हैं और गेंदबाजी के लिए फिर आए हैं प्रशांत चौहान. अपनी ओर से दूसरी और टीम की ओर से 5वीं ओवर की गेंदबाजी करेंगे परशु. लेफ्ट आर्म ओवर द विकेट की गेंदबाजी करते हैं परशु प्रशांत चौहान. और सामने रहेंगे विपुल राठौड़, एक धुरंधर बल्लेबाज है, विस्फोटक बल्लेबाज है. जबरदस्त बल्लेबाजी की थी आंबेवडगांव में उन्होंने एक बार फिर. अच्छी गेंद उठाया है कॉर्नर की दिशा में, कोई खिलाड़ी नहीं, गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए. जबरदस्त प्रहार किया, 6 रन हासिल किए. टीम की रन संख्या पहुंची 76 रन. जबकि चलाओ भैया डीजे बजाते रहो, हौसला बढ़ता रहता है.
धन्यवाद। एक बार फिर प्रशांत सामने है विपुल, अभी भी छक्का लगाया है, अब क्या कोशिश करेंगे दोबारा बाउंड्री को कलेक्ट करने के लिए विपुल। जी हाँ दोस्तों, जबरदस्त प्रहार किया है खिलाड़ी, नीचे है समाधान और समाधान विफल। गेंद स्टेट सिक्सर, जबरदस्त प्रहार। लगातार 2 गेंदों में 2 छक्के लगे हैं, तो क्या हैट्रिक कर पाएंगे विपुल या फिर प्रशांत हावी होंगे। जी हाँ दोस्तों, फुलटास गेंद खूबसूरत स्ट्रेट ड्राइव खेला है, वहां पर खिलाड़ी है समाधान, केवल एक ही रन मिलेगा। नॉन स्ट्राइक गेंद बनाया विपुल, काबिले तारीफ बल्लेबाजी करे, 30 रन पर पहुंच चुके विपुल, जबकि केवल 9 गेंदों का सामना किया है। जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं विपुल, उनका साथ निभा रहे विश्वनाथ जाधव, अब स्ट्राइक पर रहेंगे और प्रशांत ने वापसी की। इस बार काफी अच्छी गेंद थी, हल्की सी टर्न हुई, समझ नहीं पाए विश्वनाथ, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट गेंद। प्रशांत अब लय में आ रहे हैं, एक बार फिर ओवर द विकेट, पटकी हुई गेंद, खूबसूरत ड्राइव खिलाया, काफी दूर गेंद निकल चुकी है 6 रनों के लिए। डीजे वाले भैया ने प्रशंसा की और षटकार षटकार षटकार, अच्छो बजाओ। शॉर्ट गेंद पर जबरदस्त प्रहार करते हैं विश्वनाथ, अब 6 गेंदों का सामना किया, 18 पर पहुंच चुके हैं और टीम की रन संख्या 79। एक बार फिर विश्वनाथ, अच्छी गेंद फुलटास बनाकर खेला, खिलाड़ी नीचे है और एक टप्पा खाने के बाद दोनों खिलाड़ी चकमा खा गए, गेंद बाउंड्री लाइन के बाद 4 रनों के लिए, 4 रनों के लिए बजा भैया एक बार। गेंदबाज का नाम हम जानना चाहेंगे, गेंदबाज का नाम प्रशांत, समाधान। टीम की रन संख्या है 93 रन, छठी ओवर की गेंदबाजी चल रही है, काफी अच्छी गेंद, उतने अच्छा स्ट्रोक खेला है, लॉग ऑफ के क्षेत्र में खिलाड़ी मौजूद है, केवल 1 रन मिलेगा विश्वनाथ विपुल को। विपुल पहुंचे, 25 रन बनाकर स्ट्राइक दी विश्वनाथ को, विश्वनाथ 22 रन बनाकर खेल रहे हैं, जिनमें 2 चौके और 2 छक्के शामिल। समाधान गेंदबाजी करे, राइट आर्म और विकेट, पटकी हुई गेंद, खूबसूरत ड्राइव खिला है, खिलाड़ी है और खिलाड़ी के मस्तक पर दस्तक पकड़ लिए गए। अब जाना होगा विश्वनाथ जाधव को, जाधव के लिए की बजाइए भैया। प्रशांत कैच किसने ली भैया? नीलेश। अब बल्लेबाजी के लिए गए हैं विशाल राठौड़ और विपुल राठौड़, दोनों भाई हैं, स्टीवा मार्कवा की जोड़ी। विशाल राठौड़ स्ट्राइक पर है बड़े भाई और नॉन स्ट्राइक पर विपुल राठौड़ छोटे भाई। अब विशाल राठौड़ खेलने के लिए तैयार,
पटकी हुई गेंद, छोड़ा इस गेंद की गेंद अब स्टंप से कभी बाहर, अंपायर ने इस गेंद को वाइड करार दिए। टीम की रन संख्या पहुंची अब 96 रन। पिचानवे माफ कीजिएगा। समाधान एक बार फिर महंगे हो साबित हो रहे हैं। सामने विशाल, काफी अच्छी गेंद, हल्के से गेंद को खिला, वहां पर हल्की सी मिसफील्ड हुई, एक रन दौड़ कर पूरा किए, दूसरे के लिए पलट चुके हैं और आसानी से पूरा भी कर लेंगे। आंखों ही आंखों में इशारा किया और तुरंत ही लौट पड़े, 2 रन से अपना खाता खोला। टीम की रन संख्या पहुंचा है 97 रन। छठी ओवर की गेंदबाजी कर रहे हैं समाधान पास्ता। सामने है विशाल राठौर, 2 रन बनाकर खेल रहे हैं। हल्के से कवर की ओर खेला और 1 रन लेकर छोटे भाई को स्ट्राइक दी। यही अच्छी रणनीति विशाल राठौर की, क्योंकि विपुल राठौर 24 रन बनाकर खेल रहे हैं, सेट हो गए हैं पूरी तरह से, निगाह जम चुकी है विपुल राठौर की और माहिर भी है लंबे हिट खेलने में विपुल राठौर। सामने है समाधान, समाधान को अच्छी रणनीति निभानी होगी विपुल के सामने। पटकी हुई गेंद, हल्के से ड्राइव किया, मिड विकेट क्षेत्र में खिलाड़ी है, केवल 1 रन मिलेगा। टहलते हुए पूरा भी किया, स्ट्राइक रोटेट दोनों भाई ऐसे कर रहे हैं जैसे आसानी से इक्का दुक्का निकाल रहे हैं, कोई जोखिम भरा शॉट खेलने की कोशिश नहीं कर रहे। एक बार फिर विशाल, इस बार खूबसूरत ड्राइव खेला है, कवर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर जाएगी 4 रनों के लिए। इस बजाओ भैया, क्यों नाराज होते हो? छह ओवर के समाप्ति बाद रन संख्या 103 रन। आवा है एडवोकेट सुनील चौहान। ब्लैक होल में गेंद डाली, लेकिन चुस्ती भरा शॉट खेला वहां पर, नदाकत भरा स्ट्रोक विपुल के बल्ले से निकला, 1 रन चुराया। स्ट्राइक दी अपने बड़े भाई विशाल राठौर को, जो कि 7 रन बनाकर खेल रहे हैं और विपुल खेले 26 रन बनाकर। टीम के ऑनर है विशाल राठौर, अच्छा शॉट खेलने के प्रयास में चुके हैं। ऑनर वर्सेस ऑनर की जुगलबंदी, इधर एडवोकेट सुनील ऑनर है तो इधर विद्या विशाल राठौर ऑनर, दोनों अपने अपने टीम के धुरंधर है, दोनों अनुभवी है, एडवोकेट सुनील और विशाल राठौर। फुलटास गेंद, लेकिन यॉर्कर लाइन में पड़ी, हल्के से पुश किया, वहां पर खिलाड़ी है, केवल 1 रन मिलेगा। अच्छी तरह से खेल रहे दोनों बंधु, इस प्रकार से खेलते रहे तो 129 तक पहुंच जाएगी उनकी टीम। 7वीं ओवर की गेंदबाजी कर रहे हैं एडवोकेट सुनील। डगआउट में गेंदबाजी करना इतना आसान नहीं, फिर भी अपना अनुभव इस्तेमाल करते हुए काफी अच्छी गेंद, अंपायर का था इशारा वाइड। काफी देर के बाद अंपायर ने सूझबूझ के साथ इस गेंद को वाइड करा दिया, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी हुई। टीम की रन संख्या पहुंची अब 106। पटकी हुई गेंद, खूबसूरत ड्राइव खिलाया, कॉर्नर के क्षेत्र में कोई खिलाड़ी नहीं और गेंद बाउंड्री के बाद जाएगी। 6 रनों के लिए बजाओ भैया। जबरदस्त प्रहार, गेंद सीमा पार। एक बार फिर एडवोकेट सुनील विपुल के लिए ऊंचा शॉट खेलने के प्रयास में चुके, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, गेंद एक बार फिर डॉट। एडवोकेट सुनील ने वापसी की है, रोका है कुछ हद तक विपुल राठौर को। टीम के रन 112, 3 विकेट के बाद।
ऊंचा शॉट वहां पर खिलाड़ी है और अच्छी फील्डिंग वहां पर खिलाड़ी की। केवल 2 रन मिलेंगे जहां पर अपनी टीम के लिए 2 रन बचाए हैं। ओवर संपन्न हुआ। 7 ओवर के बाद रन संख्या 114 रन। अभी भी 6 गेंदें आनी शेष है और दोनों बंदूक क्रीज पर मौजूद। सुरक्षित अच्छी बल्लेबाजी करे विपुल राठौर 34 रन बनाकर खेल रहे 15 गेंदों का सामना किया है जिनमें 4 लंबे छक्के शामिल और उनका साथ निभा रहे उनके बड़े भाई विशाल राठौर जो कि 5 गेंदों का सामना किया है 8 रन बनाकर खेल रहे उनमें एक चौवा शामिल। तो अब अंत का एक ओवर है 6 गेंद है 6 गेंदों पर दोनों बड़े हिट लगाने में सक्षम है दोनों भाई। स्ट्राइक है विशाल राठौर के पास और गेंदबाजी के लिए आए अनिल। राइट आर्म ओवर द विकेट की गेंदबाजी करेंगे अनिल विशाल राठौर के लिए। विशाल राठौर क्या छक्का लगा पाएंगे अनिल को या अनिल उन पर हावी होंगे पेवेलियन का रास्ता दिखाएंगे विशाल को ये आने वाला समय बताएगा। अनिल अंपायर से काफी अच्छी गेंद लेकिन ऑप्शन से काफी बाहर वाइड करा दिया अंपायर ने। अच्छी अंपायरिंग कर रहे हैं लंबा अनुभव उनके साथ अनुभवी अंपायर है कोई कसर नहीं छोड़ रहे हैं अंपायरिंग में। एक बार फिर जबरदस्त शॉट गेंद खड़ी हो गई है खिलाड़ी है और यहाँ पर कैच हाथ से फिसला। ऐसे कैच लेने चाहिए अनिल को लेकिन उन्होंने असमर्थता दर्शाई। 116 पर पहुंच चुकी है अब टीम। अब स्ट्राइक है विपुल राठौर के पास। पटकी हुई गेंद बल्ला चला लेकिन ऑफ स्टंप से बाहर वाइड करार दिया है। दिशाहीन गेंदबाजी अनिल की। अनिल पवार केवल एक गेंद फेंक चुके एक गेंद पर 1 रन दिया है उनमें 2 गेंद वाइड। अब एक बार फिर विपुल राठौर के लिए विपुल राठौर 34 रन बनाकर खेल रहे हैं 226 के स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करे विपुल राठौर। एक विस्फोटक बल्लेबाज है क्या बाउंड्री के पार भेजेंगे इस गेंद को विपुल। पटकी हुई गेंद एक बार फिर दिशाहीन गेंदबाजी फिर वाइड। समझ में नहीं आ रहा किस प्रकार की गेंदबाजी की जाए विपुल राठौर को क्योंकि पूरी तरह से सेट है लंबे लंबे हिट लगाने में माहिर है। अब क्या प्रयास करेंगे अनिल विपुल के लिए। पटकी हुई गेंद खूबसूरत ड्राइव खेला है डीप कवर के ऊपर से 6 रनों के लिए जबरदस्त। चालीस पर पहुंच चुके विपुल। एक बार फिर शॉट खेला है वहां पर खिलाड़ी है और हल्की सी मिसफील हुई। दूसरा के लिए प्रयास किया लेकिन मना किया विशाल राठौर ने। चांस लेना चाहिए विपुल को क्योंकि अब केवल 3 गेंदे हैं और अर्धशतक यदि बनाने हैं तो स्ट्राइक अपने पास रखनी होगी। अब स्ट्राइक पर विशाल राठौर। विशाल राठौर ने गेंद को छोड़ा समझदारी वाला क्रिकेट क्योंकि गेंद वाइड थी। होशियार विशाल राठौर देखा गेंद ऑप्शन से बाहर छोड़ा गेंद को क्योंकि गेंद वाइड आएगी। एक बार फिर अनिल विशाल के लिए इस बार छोड़ा लेकिन इस बार फंस गए अपने जाल में अनिल के। बल्ला चलाना चाहिए था विशाल राठौर को लेकिन बल्ला चलाया नहीं। कोई रन नहीं डॉट गेंद 2 गेंदें आनी शेष है। इस बार पटकी हुई गेंद खूबसूरत ड्राइव खेला है वहां पर उमेश है और गेंद बाउंड्री के बाद जाएगी 6 रनों के लिए। जबरदस्त हो जा भैया। आखिरी गेंद है फुलटाज गेंद खेला है लॉन्ग लेग की दिशा में गेंद बाउंड्री के बाद 6 रनों के लिए लगातार 2 छटकार विशाल राठौर के बल्ले से बजाओ जोरदार ताली। 1 से 38 बजाओ भैया। अब
राम सिंग भानावत योद्धा मोहन चव्हाण सर. धन्यवाद प्रकाश पवार सर. तर सेवा साम्राज्य 11 या संघाने प्रथम नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर 138 धावा निर्धारित 8 षटकात बनवलेल्या आहेत. प्रतिषटक 17.25 च्या तुफान वेगवान सरासरीने. कृपया पाण्याची उपलब्धता या ठिकाणी करून द्यायची आहे. नितीन भाऊ, नितीन जाधवजी. 139 धावांचं मोठं आव्हान, डोंगरा एवढा आव्हानाचा पाठलाग करतील वसंतराव नाईक लायन्स हा संघ. वसंतराव नाईक लायन्स संघाला विनंती आहे त्यांनी तात्काळ आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. शिस्तीसाठी ओळखले जातात, अनुभवी आहेत. आपण विहित मुदतीत विहित वेळेत मैदानावर न पोहोचल्यास उचित तो दंड आपणास देण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यायची आहे. वेळेचं सर्वांनी भान ठेवणं आवश्यक आहे. या स्पर्धेचे सहप्रायोजक म्हणून लाभलेले माननीय योगेश राठोड सर, युग फाईन वेंचर प्रायव्हेट लिमिटेड पुणे, हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि लाईव्ह सामन्याचं प्रक्षेपण ते पाहत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत. 139 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतील वसंतराव नाईक लायन्स हा संघ. सेवा साम्राज्य 11 संघाला विनंती आहे त्यांनी तात्काळ आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे. कर्णधार तथा संघ मालक म्हणून विशाल राठोड हे आहेत आणि एक मोठं आव्हान त्यांनी वसंतराव नाईक लायन्स या संघासमोर उभं केलेलं आहे. या आव्हानाचा कशा पद्धतीने पाठलाग करतो वसंतराव नाईक लायन्स हा संघ हे पाहावे. चला, सलामीचे फलंदाज वसंतराव नाईक लायन्स संघ. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. या स्पर्धेसाठी पंच म्हणून आदित्य परमारजी, कुणाल चनाडे, नितीश नथानी आणि गौरव पाटील हे अनुभवी पंच म्हणून लाभलेले आहेत. पंच अत्यंत अनुभवी आहेत. याची झलक आपण सर्वांनी पहिल्या इनिंग मध्ये पाहिलेली आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. पंच आपल्या निर्णयावर ठाम राहतात. चला, कृपया सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत. संघ मालक आणि कर्णधारांनी कृपया याची नोंद घ्यायची आहे. पंच आणि सेवा साम्राज्य 11 हा संघ आपल्या प्रतीक्षेत आहेत. चला, पंचांनी कॉल दिलेला आहे, कृपया पोहोचायचं आहे तात्काळ मैदानात. एक आक्रमक फलंदाजी केलेली आहे सेवा साम्राज्य 11 या संघाने.
सेवा साम्राज्य इलेकडून सर्वोच्च धावसंख्या विपुल राठोड यांनी उभारलेली आहे. 41 धावांवर ते नाबाद राहिलेले आहेत आणि त्यांनी केवळ 17 चेंडूचा सामना केलेला आहे. त्यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे. तसेच 30 धावा सुजित राठोड यांनी देखील बनवलेल्या आहेत. कर्णधार तथा संघ मालक विशाल राठोड यांनी देखील 21 धावांचा मोलाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. विश्वनाथ जाधव यांनी देखील 22 धावांची एक तडाखेबंद खेळी या ठिकाणी केलेली आहे. एकंदरीत पाहता सर्वच प्रमुख खेळाडूंनी आपलं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. पहिल्या षटकाची गोलंदाजी सेवा साम्राज्य 11 कडून टाकतील सुजित. 12वा खेळाडू या ठिकाणी यायचा आहे. फलंदाजाचं नाव कृपया सांगा. बॅट्समन नेम. कृपया 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. 12वा उपलब्ध नसेल कृपया थांबून घ्यायचा आहे. 12वा खेळाडू नाव सांगा कृपया बॅट्समनचं. निलेश आणि समाधान. स्ट्राईकवर कोण आहे? निलेश आहे स्ट्राईकवर. चला सुजित गोलंदाजीसाठी जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून एक मोठा रनअप सुजित यांचा. मोठ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वसंतराव नाईक लायन्स हा संघ. दगाजी बापू किंग्स आणि रामसिंगजी बानावत योद्धा यांचे कर्णधार मैदानावर उपस्थित असल्यास नाणेफेकीसाठी तात्काळ हजर राहायचं आहे. पुढचा सामना या दोन संघादरम्यान होणार आहे. तत्पूर्वी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खणखणीत चौकार आलेला आहे. पहिल्या चेंडूवर 4 धावा या ठिकाणी वसूल केलेल्या आहेत. दगाजी बापू किंग्स आणि रामसिंगजी भानावत योद्धा दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. डीप मिड विकेटच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे निलेश यांनी. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 5. बिनबाद 5. सुजित एक वेगवान गोलंदाज. फुलटॉस चेंडू या ठिकाणी झेलची एक संधी. त्या ठिकाणी कर्णधार विशाल राठोड कडून एक कठीण झेल या ठिकाणी सुटलेला आहे. अन्यथा पहिला गडी या ठिकाणी बाद झाला असता. गोलंदाज काहीसे निराश आहेत. स्लोवर वन हा चेंडू होता आणि आपल्या जाळ्यात अलगद अडकवलेलं होतं सुजित यांनी. अत्यंत चांगला चेंडू. त्या चेंडूला पॉइंट आणि गलीच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न फलंदाजाचा, मात्र चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. बंजारा युवा प्रीमियर लीग जळगाव पर्व 3 ही स्पर्धा जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर सुरू आहे. आजचा हा स्पर्धेतला पहिला दिवस आहे. आजपासून पुढील 4 दिवस आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित आणि आपल्या जाळ्यात समाधान चव्हाण याला अलगद अडकवलेला आहे. अत्यंत निराश हताश मनाने समाधान पवेलियनचा रस्ता पकडताना पहिला हादरा या ठिकाणी दिलेला आहे समाधानच्या रूपाने. नवीन फलंदाज नाव सांगायचंय कृपया आपलं. बॅट्समन निरंजन नारायण आहेत. नारायण एक आक्रमक फलंदाज आहेत. माननीय नामदेव भाऊ चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनाही विनंती आहे सामन्याचा आनंद आपण घ्यायचा आहे. नारायण राठोड नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. मोठी जबाबदारी असेल नारायण आणि निलेशवर एक मोठ्या धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना.
कशा पद्धतीने हा संघ फलंदाजी करतो. सुजित पहिलं यश समाधानच्या रूपाने मिळवून दिलेलं आहे सुजित यांनी. अत्यंत चांगला चेंडू चेंडू गेलेला आहे यष्टीरक्षकाकडे. निर्धाव असा चेंडू. षटक या ठिकाणी संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5. कृपया तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. गोलंदाजाची शैली आपण तपासायची आहे. तिसरे पंच पंच फार अनुभवी आहेत. तिसरे पंच म्हणून नितेश नथानी आणि गौरव पाटील जी हे कार्य करतील. मैदानावर उपस्थित आहेत आदित्य परमार आणि कुणाल चनाडे. पंच फार अनुभवी आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. पंचांच्या निर्णयाचा सर्वांनी सन्मान करायचा आहे. तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मदत मागितलेली आहे. गोलंदाजाची शैली या ठिकाणी आपण पाहायची आहे. योग्य आहे किंवा कसे. कृपया खेळाडूंना आणि इतरांना विनंती आहे त्यांनी समालोचन कक्षामध्ये कोणी थांबायचं नाही. रामसिंगजी बाणावत योद्धा आणि दगाजी बापू किंग्स यांचे कर्णधार मैदानावर उपस्थित असल्यास आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉस या व्यासपीठावर यायचं आहे. दगाजी बापू किंग्स आणि रामसिंगजी बाणावत योद्धा या दोन तुल्यबळ संघादरम्यान या सामन्यानंतर पुढील सामना होणार आहे. तिसऱ्या पंचांनी निर्णय द्यायचा आहे. दिला नो बॉल. तिसऱ्या पंचांनी नो बॉल दिलेला आहे. याचा अर्थ पुढचा चेंडू चला चला पण नवीन गोल चला पटापट सामना सुरू ठेवायचा आहे. तिसऱ्या पंचांनी नो बॉल दिलेला आहे. फ्री हिट असेल. पंचांना विनंती आहे तात्काळ सामना सुरू ठेवायचा आहे.
पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील. आणि सुजित राठोड या मॅच साठी गोलंदाजी करणार नाही. अविनाश राठोडजी जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करतील. एक अनुभवी गोलंदाज म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी आपला गोलंदाजीचा दबदबा या ठिकाणी दाखवलेला आहे. ज्यांनी 71 सामन्यात आतापर्यंत 57 विकेट मिळवलेले आहेत. अविनाश निलेशने या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उपस्थित. केवळ एक धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न निलेश आणि नारायण यांच्याकडून होताना दिसत नाही. बहुधा त्यांना चौकार षटकारावरच विश्वास असावा. निश्चितच या ठिकाणी 2 धावा होणं अपेक्षित होत्या. नारायण आहेत स्ट्राईकवर. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वसंतराव नाईक लायन्स हा संघ काहीसा अडचणीत सापडलेला आहे. 9 धावांवर एक गडी बाद झालेला आहे. एक फुलटॉस चेंडू. या चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने या चेंडूला टोलवलेला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. गोलंदाज विचारात, फलंदाज तयारीत. हा फलंदाजाने गोलंदाजावर केलेला एक छोटासा हल्ला. अविनाश नारायणसाठी. नारायणने या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला होता आणि झेलबाद झालेले आहेत नारायण. पहिलं दुसरं यश या ठिकाणी मिळालेलं आहे अविनाश राठोड यांना. झेल विश्वनाथ यांनी घेतलेला आहे. दुसरा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. संघ अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्गक्रमण करताना वसंतराव नाईक लायन्स हा संघ या सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवलेला आहे. सेवा साम्राज्य 11 या संघाने 2 तडाखेबंद फलंदाज निलेश चव्हाण आणि अनिल पवार मैदानावर फलंदाजी करतायत. दोन्ही खेळाडूंना मोठ्या इनिंग्स या ठिकाणी खेळाव्या लागतील. मोठे फटके खेळावे लागतील. अजूनही 126 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू मात्र शिल्लक आहेत 39. 19.38 च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. अविनाश पुन्हा एकदा या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आलेला आहे. अनिल पवारच्या बॅट मधून अत्यंत खणखणीत आणि प्रेक्षकांच्या भेटीला या चेंडूला पाठवलेला आहे. अनिल यांनी
मी पुन्हा एकदा एक शेवटचा कॉल रामसिंगजी बाणावत योद्धा आणि दगाजी बापू किंग्स या संघासाठी असेल. अत्यंत चांगला चेंडू अविनाश यांचा थेट गेलेला आहे यष्टी रक्षकाकडे. निर्धाव असा हा चेंडू. कृपया दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. यापुढील सामना चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी एक उंच फटका आलेला आहे अनिल पवारच्या बॅट मधून. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने हा खणखणीत षटकार अनिल पवारच्या बॅट मधून आलेला आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 23. 2 गडी बाद झालेले आहेत. दुसरं षटक या ठिकाणी संपलेलं आहे. कृपया गाडी क्रमांक 9062 ज्याची कुणाची असेल त्यांनी ती पार्किंग मध्ये व्यवस्थित पार्क करायची आहे. प्रेक्षकांना आणि खेळाडूंना अडचण निर्माण होत आहे. दगाजी बापू किंग्स आणि रामसिंगजी बाणावत योद्धा दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी उपस्थित राहायचं आहे. मी सहप्रायोजक माननीय योगेश राठोड सर यांना विनंती करतो की दोन्ही कर्णधारांना आणि इतर मान्यवरांना घेऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. तत्पूर्वी तिसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 24. 2 गडी बाद झालेले आहेत. अजूनही 115 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू मात्र आहेत. संघमालक संतोष चव्हाण यांचं काही मिनिटांनंतर या ठिकाणी आगमन होणार आहे. दगाजी बापू किंग्स या संघाचं प्रतिनिधित्व ते करतात. तत्पूर्वी गोलंदाज आहे विपुल. जळगाव रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी करतायत विपुल आणि स्ट्राइक वर फलंदाज आहेत अनिल पवार. दोन्ही फलंदाजांना एक मोठी खेळी या ठिकाणी खेळावी लागेल. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वसंतराव नाईक लायन्स हा संघ अचूक लाईन आणि लेंथ वर गोलंदाजी करताना एक छोटीशी अपील यष्टी रक्षक. यष्टी रक्षक अजूनही ठाम आहे. तिसऱ्या पंचांनी आपापसात चर्चा करून योग्य तो निर्णय द्यायचा आहे. आणि गडी बाद झालेला आहे. तिसरा गडी बाद झालेला आहे. विपुलला मिळालेलं हे पहिलं यश आहे. संघाच्या वतीनं तिसरं यश. 3 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या आहे नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. समाधान विष्णू हे बहुतेक. कृपया बॅट्समनचं नाव सांगायचंय. हा विष्णू पवार. विष्णू पवार पोहोचलेले आहेत मैदानावर. विपुल विष्णू साठी एक चांगला चेंडू
पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने टोलवलेला आहे, मात्र थोडीशी मिसफिल्ड आणि सीमारेषा पार. चौकार 4 धावा मिळतील विष्णूला. एक सुंदर झेल या ठिकाणी सुजित यांनी घेतलेला आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. चौथा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. विष्णूला आल्या पावली माघारी परतावं लागेल. वसंतराव नाईक लायन संघाचे खेळाडू नुसती हजेरी लावतायत. नाणेफेकीसाठी या ठिकाणी आलेले आहेत. कर्णधार रामसिंगजी भानावत योद्धा नवल चव्हाण कर्णधार म्हणून आहेत. रामसिंगजी भानावत योद्धा संघाचे संघ मालक माननीय रमेश चव्हाणजी यांचाही आगमन झालेला आहे. त्यांनाही विनंती आहे, त्यांनी मुख्य व्यासपीठावर आसन ग्रहण करायचं आहे आणि सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तत्पूर्वी गोलंदाज विपुल विपुल अत्यंत अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना या षटकात त्यांनी 2 महत्वपूर्ण गडी बाद केलेले आहेत आणि वसंतराव नाईक लायन्स संघाचं कंबरड या ठिकाणी त्यांनी मोडलेलं आहे. संघ अत्यंत अडचणीत आहे. वसंतराव नाईक लायन्स हा संघ. दगाजी बापू किंग संघाचे संघ मालक. नाणेफेकीसाठी कर्णधारांनी उपस्थित राहायचं आहे. दगाजी बापू किंग्स दगाजी बापू किंग्स संघाची कर्णधार यायचा आहे नाणेफेकीसाठी. कुठल्याही खेळाडूने मैदानात प्रवेश करता कामा नये, अन्यथा त्या संघास योग्य ती पेनल्टी देण्यात येईल याची कृपया नोंद घ्यायची आहे. 4 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. त्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू कुठल्याही कारणास्तव मैदानामध्ये प्रवेश करणार नाही. गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा या ठिकाणी यष्टीरक्षकाकडे हा झेल देऊन निलेश चव्हाण परत आहेत. 5वा गडी या ठिकाणी बाद झालेला आहे. अत्यंत अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी अविनाश राठोड यांची. मी सांगितल्याप्रमाणे अविनाश राठोड एक अनुभवी गोलंदाज आहेत. महत्वाच्या क्षणी गडी बाद करण्यामध्ये पटाईत आहेत. संघाला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा हा गोलंदाज यश मिळवून देतो. नवीन फलंदाज मैदानावर पोहोचलेले आहेत. माननीय ऍडव्होकेट सुनील चव्हाण सर संघाचे संघ मालक आहेत. संघाची पडझड ते थांबवतात किंवा कसं, संघ पराभवाच्या छायेत आहेत. विजयाकडे आगेकूच झालेली आहे सेवा साम्राज्य 11 या संघाची, कारण अजूनही 103 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक आहे 29. पुढचा चेंडू अविनाश राठोड यांचा. कृपया संघ मालक आले असतील तर नाणेफेकीसाठी यायचं आहे. तत्पूर्वी या चेंडूला फाईन लेगच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ 1 धाव मिळेल ऍडव्होकेट सुनील चव्हाण सरांना. अविनाश एक उंच फटका या ठिकाणी मारलेला आहे निलेश चव्हाण यांनी. डीप मिड विकेटच्या दिशेने हा खणखणीत षटकार आलेला आहे निलेश चव्हाणच्या बॅट मधून. आक्रमक आणि मोठा फटका. 6 धावा मिळतील या ठिकाणी वसंतराव नाईक लायन्स या संघाला. याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल.
आणि या ठिकाणी धावबाद झालेले आहेत सुनील चव्हाण सर. केवळ एक धाव मिळेल. 3 धावा या ठिकाणी सुजित यांनी आपल्या संघासाठी वाचवलेले आहेत. दोन्ही कर्णधार दगाजी बापू किंग्सचे कर्णधार माननीय सतीश चव्हाण आणि रामसिंगजी भानावत योद्धा या संघाचे कर्णधार नवल चव्हाण नाणेफेकीसाठी उपस्थित आहेत. युग फाइन वेंचर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक माननीय योगेश भाऊ राठोड आणि रमेश चव्हाण यांच्या हस्ते नाणेफेक होताना पुढचा सामना होणार आहे. दोन्ही कर्णधारांनी तात्काळ निर्णय द्यायचा आहे, त्याच व्यासपीठावर द्यायचा आहे. या चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने टोलवलेला आहे. केवळ एक धाव मिळेल. अचूक लाईन आणि लेंथवर गोलंदाजी करताना अविनाश राठोड ज्यांनी 2 षटकात 24 धावा देऊन 2 गडी बाद केलेले आहेत. षटक या ठिकाणी संपलेले आहे. धाव संख्या आहे 45. या ठिकाणी रामसिंगजी भानावत योद्धा संघाने नाणेफेक बहुधा जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकून त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचा अर्थ दगाजी बापू किंग्स हा संघ पहिल्यांदा फलंदाजी करेल. नवल चव्हाण यांनी समालोचन कक्षामध्ये तात्काळ यायचं आहे. सामना संपल्यानंतर केवळ 1 ते 2 मिनिटाच्या आत सर्व खेळाडूंना विनंती आहे. संघ नवल चव्हाण आणि सतीश चव्हाण सर. नवल चव्हाण, रामसिंगजी भानावत योद्धा, नवल चव्हाण, तत्पूर्वी निलेश चव्हाणच्या बॅट मधून हा एक काहू कॉर्नरच्या दिशेने खणखणीत षटकार आलेला आहे. निलेश चव्हाण यांनी आपली आक्रमक फलंदाजी या ठिकाणी निरंतर सुरू ठेवलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 51. संघ मालक दगाजी बापू किंग्सचे ओम चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि विपुल, पुढचा चेंडू विपुल यांचा निलेश साठी. एक उंच फटका या ठिकाणी मारलेला आहे. त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही. एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न, मात्र केवळ एकच धाव. दोन तुल्यबळ संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपापल्या खेळाडूंना घेऊन एक फोटो सेशन या ठिकाणी करून घ्यायचं आहे. कृपया फोटोग्राफर टॉस का बॉस या व्यासपीठावर पोहोचायचा आहे. फोटोग्राफर अत्यंत सुरेख आणि सुंदर असा फटका डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने. केवळ एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 53. दोन फुलटॉस असा हा चेंडू. या चेंडूला डीप मिड विकेटच्या दिशेने टोलवलेला आहे. निलेश यांनी 6 धावा मिळतील. खणखणीत आणि दर्शनीय असा हा फटका निलेशच्या बॅट मधून. निलेश चव्हाण 28 धावांवर फलंदाजी करतायत. केवळ 11 चेंडूचा त्यांनी सामना केलेला आहे. विजय चव्हाण आणि दीपक राठोड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. षटकातील शेवटचा चेंडू
धावसंख्या आहे 59. 6 गडी बाद झालेले आहेत. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना वसंतरावजी नाईक लायन्स हा संघ. या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने टोलवलेलं होतं. केवळ एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या झालेली आहे 60. पाच षटकानंतर वसंतराव नाईक लायन्स संघाची स्थिती आहे 60 आणि 6 गडी बाद झालेले आहेत. 18 चेंडूत एकूण 80 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 26.33च्या मोठ्या धावसंख्येने धावा बनवाव्या लागतील. पराभवाच्या छायेमध्ये वसंतराव नाईक लायन्स हा संघ आहे. विजयाकडे वाटचाल सुरू केलेली आहे.